नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथी या आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बरं, पेरणीचा हंगाम आला की आपल्या सगळ्यांच्याच मनात एक धाकधूक सुरू होते नाही का? काळ्या आईची सेवा करून आपल्या घामाच्या प्रत्येक थेंबातून सोनं पिकवण्याचं स्वप्न आपण सगळेच बघतो. पण या स्वप्नाच्या आणि वास्तवाच्या मध्ये एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे दुकानात गेल्यावर कोणतं डीएपी खत विकत घ्यायचं? आणि हा प्रश्न अजिबात साधा नाहीये, कारण या एका निर्णयावर आपल्या अख्ख्या हंगामाची मेहनत, आपलं आर्थिक गणित आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य अवलंबून असतं. आज आपण याच प्रश्नाच्या थेट मुळाशी जाणार आहोत. पण त्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे. आपण अजूनही ह्या कृषी साथी परिवाराचा भाग झाला नसाल तर लगेच खाली दिलेलं सबस्क्राईबचं लाल बटन दाबा आणि ती जी घंटी आहे ना ती पण दाबून टाका. कारण हा चॅनल फक्त माहिती देत नाही तर प्रत्येक जागरूक शेतकऱ्याचा एक सच्चा साथी बनून त्याच्या कष्टाच्या पैशाचं रक्षण करतो. चला तर मग आता सुरुवात करूया. जरा विचार करा, आपण खताच्या दुकानात उभे आहोत. समोर पोत्यांचे ढीगचा ढीग लागलेले आहेत. दुकानदार इफ्कोचं पोतं पुढे करत म्हणतो, साहेब हे घ्या, देशातलं नंबर 1 आहे. तेवढ्यात शेजारचा दुकानदार क्रिप्कोचं नाव घेतो. कोणीतरी तिसरा आज कोरोमंडलच्या ग्रोमोरची शिफारस करतो, तर कोणी NFL बद्दल सांगतो. या सगळ्या नावांच्या आणि दाव्यांच्या गदारोळात आपलं डोकं अक्षरशः चक्रावून जातं. मनात एकच भीती येते, अरे देवा, चुकीचा निर्णय घेतला तर? आणि या सगळ्या गोंधळात आणखी भर घालतो तो म्हणजे डीएपीच्या रंगाचा वाद. एक जण छाती ठोकपणे सांगतो, हे बघा, हे काळं डीएपी, यातच खरा दम आहे, हे बाहेरून आलेलं आहे, इम्पोर्टेड. तर दुसरा एखादा अनुभवी शेतकरी तितक्याच विश्वासाने म्हणतो, अरे भाऊ, फसवलं तुला. खरं डीएपी तर नेहमी तपकिरी पांढरं असतं, काळं म्हणजे 100% भेसळ. आता आपण विश्वास ठेवायचा तरी कोणावर? दुकानदारावर, शेजारच्या शेतकऱ्यावर, की आपल्या स्वतःच्या अनुभवावर? ह्याच गोंधळातून आणि संभ्रमातून बाहेर पडण्यासाठी आजचा हा आपला स्पष्टतेचा प्रवास आहे. आज आपण डीएपीच्या कोड्यापासून सुरुवात करून त्याच्यावर लिहिलेल्या आकड्यांचा अर्थ समजून घेणार आहोत. रंगाचं जे मिथक आहे ते फोडणार आहोत. अस्सल आणि बनावटमधली खरी लढाई ओळखणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला अशी काही हत्यारं देणार आहे ज्याने तुम्ही स्वतः खताची शुद्धता तपाल आणि एक जागरूक शेतकरी म्हणून योग्य निर्णय घ्याल. तर हे डीएपीचं कोळं हीच आपली मूळ समस्या आहे. बाजारातला गोंधळ आणि अपुरी माहिती यामुळे योग्य खत निवडणं हे एक मोठं आव्हान बनलं आहे. पण काळजी करू नका, प्रत्येक आव्हानातच एक संधी दडलेली असते आणि आज ती संधी आहे शहाणं होण्याची. आता कंपनी आणि रंगावर बोलण्याआधी आपण एक पाऊल मागे येऊया आणि हे समजून घेऊया की हे डीएपी म्हणजे नक्की काय असतं. डीएपी म्हणजेच डायअमोनियम फॉस्फेट. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आपल्या पिकांसाठी फॉस्फरस या अत्यंत महत्त्वाच्या अन्न घटकाचा सर्वात मोठा आणि सर्वात लोकप्रिय स्रोत आहे. लक्षात ठेवा, फॉस्फरसशिवाय पिकाची चांगली वाढच होऊ शकत नाही. आता त्या खताच्या पोत्याकडे जरा नीट बघा. त्यावर कंपनीच्या नावापेक्षाही एक जास्त महत्त्वाची गोष्ट लिहिलेली असते आणि ते म्हणजे काही आकडे. डीएपीच्या बाबतीत तो आकडा आहे 18640. हा फक्त एक नंबर नाही, तर भारत सरकारने प्रत्येक कंपनीला दिलेला एक आदेश आहे, एक वचन आहे जे त्यांना पाळावंच लागतं. यातला पहिला आकडा आहे 18. याचा अर्थ आहे 18% नायट्रोजन. आणि हा नायट्रोजन अमोनिकल स्वरूपात असतो. याचा फायदा काय माहितीये? तर हा युरियासारखा पटकन पिकाला लागून हवेत उडून जात नाही. हा जमिनीत स्थिर राहतो आणि पिकाला गरजेनुसार अगदी हळूहळू आणि खूप काळापर्यंत मिळत राहतो. जसे एखादी आई आपल्या बाळाला एकदम न भरवता थोडं थोडं भरवतोय ना, तसंच हा नायट्रोजन पिकाचं पालनपोषण करतो. आता बोलूया डीएपीच्या हृदयाबद्दल, त्याच्या आत्म्याबद्दल. तो आकडा आहे 46, म्हणजेच 46% फॉस्फरस. पिकाच्या आयुष्यात हा फॉस्फरस काय जादू करतो? तर तो जमिनीच्या आत मुळांचं जाळं विणतो आणि जेवढी मुळं मजबूत तेवढं झाड ताकदवान. तो झाडाला फुटवे फुटायला मदत करतो, फुलांची आणि फळांची संख्या वाढवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, तोच आपल्या धान्याच्या दाण्याला वजन, आकार आणि एक वेगळीच चमक देतो. आपलं खरं उत्पादन आणि मालाची गुणवत्ता याच 46%वर अवलंबून आहे. आणि शेवटचा आकडा आहे 0. याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे की डीएपीमध्ये पोटॅश अजिबात नसतं. अनेक शेतकरी बांधव इथेच एक मोठी चूक करतात. त्यांना वाटतं डीएपी टाकलं म्हणजे सगळं आलं, पण नाही. पिकाला पोटॅशची गरज वेगळी असते आणि त्यासाठी आपल्याला एमओपी सारखी खतं वेगळी वापरावीच लागतात. म्हणून एक गोष्ट आपल्या मनावर कायमची कोरून ठेवा. डीएपीची खरी ओळख त्याचा रंग किंवा कंपनीचं नाव नाही, तर 18, 46, 0 हे आकडे आहेत. हे आकडे म्हणजे शुद्धतेची आणि ताकदीची खरी गॅरंटी आहे. या आकड्यांना कधीच विसरू नका. बरं, आता आपण डीएपीच्या आत काय आहे हे तर शिकलो. चला
आता त्याच्या बाहेरच्या रूपाबद्दल बोलूया, म्हणजेच त्याच्या रंगाबद्दल. हा तो मुद्दा आहे जिथे बाजारात सर्वात जास्त गैरसमज पसरलेले आहेत. चला तर मग आज हे मिथक कायमचं तोडून टाकूया. मी हे वाक्य पुन्हा एकदा अगदी स्पष्ट आणि मोठ्या आवाजात सांगतोय. डीएपीच्या रंगाचा, मग तो काळा असो, तपकिरी असो किंवा पांढरा, त्याच्या गुणवत्तेशी किंवा ताकदीशी 0% संबंध आहे. होय, हे 100% शास्त्रीय सत्य आहे. या वाक्याची आपल्या मनाशी अगदी पक्की गाठ बांधून घ्या. मग तुमच्या मनात साहजिकच प्रश्न आला असेल की अरे, जर रंगाचा ताकदीशी काही संबंधच नाही, तर मग बाजारात हे वेगवेगळे रंग येतात तरी कुठून? दुकानदार खोटं बोलतात का? नाही, त्यामागं काही शास्त्रीय कारणं आहेत. या रंगांच्या भिन्नतेमागं 3 मुख्य वैज्ञानिक कारणं आहेत आणि यातलं एकही कारण खताच्या ताकदीशी जोडलेलं नाही. चला एक एक करून हे 3ही मुद्दे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे कच्चा माल. डीएपी ज्या रॉक फॉस्फेट नावाच्या दगडापासून बनतं, तो दगड जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमधून आणि वेगवेगळ्या खाणींमधून काढला जातो. आता जशी आपल्या मराठवाड्यातली माती काळी असते आणि कोकणातली तांबडी असते, पण दोन्ही मातीच आहेत ना, अगदी त्याचप्रमाणे ज्या खाणीतला दगड ज्या रंगाचा असेल त्यापासून बनणाऱ्या खताला तोच नैसर्गिक रंग येतो. दुसरं कारण आहे उत्पादन प्रक्रिया. म्हणजे प्रत्येक कंपनीची फॅक्टरी, तिथली मशिनरी आणि खत बनवण्याची पद्धत थोडी वेगळी असते. जसं आपण घरी एकच पदार्थ वेगवेगळ्या भांड्यात बनवला तर त्याच्या रंगात आणि चवीत थोडा फरक पडतो, तसंच फॅक्टरीतील प्रक्रियेमुळे खताच्या दाण्याच्या अंतिम रंगात थोडाफार बदल होऊ शकतो. आणि तिसरं कारण आहे कोटिंग, म्हणजेच खताच्या दाण्यावर दिलेला थर. डीएपीचे दाणे हवेतील ओलावा शोषून त्यांचे खडे किंवा गठ्ठे बनू नयेत म्हणून त्यावर एक संरक्षक थर दिला जातो. काही कंपन्या आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी म्हणजेच ब्रँडिंगसाठी या थराला एक विशिष्ट रंग देतात, जेणेकरून शेतकरी दुरूनच पोतं बघून ओळखू शकेल. हा केवळ मार्केटिंगचा भाग आहे, खताच्या ताकदीचा नाही. तर आता हे अगदी स्पष्ट झालंय की रंगावरून भांडण्यात किंवा चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. मग आपली खरी लढाई कोणाशी आहे? इथूनच आपल्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. आपली खरी लढाई आहे अस्सल विरुद्ध बनावट. एक गोष्ट लक्षात घ्या, भारतातल्या सर्व मोठ्या आणि नामांकित कंपन्या, मग त्या इफ्को असोत, क्रिब्को असोत किंवा कोरोमंडल, NFL असोत, या सगळ्या खत नियंत्रण आदेश नावाच्या सरकारी कायद्याने बांधलेल्या आहेत. जर त्यांनी पोत्यावर लिहिलेले 1846 प्रमाण दिले नाही तर सरकार त्यांचा परवाना रद्द करू शकतं आणि कोट्यावधींचा दंड लावू शकतं. त्यामुळे कोणतीही मोठी कंपनी आपली प्रतिष्ठा आणि व्यवसाय धोक्यात घालवणार नाही. त्यामुळे आपली लढाई इफ्को विरुद्ध क्रिब्को किंवा काळ्या रंगाविरुद्ध पांढरा रंग ही नाहीच आहे. आपली खरी आणि एकमेव लढाई आहे अस्सल डीएपी विरुद्ध बनावट डीएपी. कारण बाजारात असे अनेक लबाड लोक आहेत जे याच मोठ्या कंपन्यांच्या नावाची हुबेहूब नक्कल केलेली पोती वापरून त्यात माती, दगड किंवा स्वस्त खतं भरून विकतात आणि आपल्या डोळ्यात धूळफेक करतात. या लढाईत काय पणाला लागलंय? जर आपण अस्सल डीएपी वापरलं तर आपला पैसा सत्कारणी लागतो, आपली जमीन सुपीक होते आणि आपलं उत्पादन वाढतं. पण जर आपल्या हातात बनावट डीएपी आलं तर आपले हजारो रुपये तर पाण्यात जातातच, पण आपली सुपीक जमीन नापीक होऊ शकते आणि डोळ्यात देखत आपलं अख्खं पीक उद्ध्वस्त होऊ शकतं. यापेक्षा मोठं नुकसान दुसरं काय असू शकतं? पण आता घाबरण्याचं काहीही कारण नाही, कारण आता मी तुम्हाला काही अशा सोप्या, घरगुती आणि खात्रीशीर चाचण्या सांगणार आहे, ज्या चाचण्या आपल्याला ही लढाई जिंकायला मदत करतील. ही आपली तपासणी पद्धत आहे, आपलं सुरक्षा कवच आहे. आपली पहिली तपासणी दुकानातच सुरू होते. पोतं हातात घेतल्यावर ते नीट निरखून पहा. अस्सल पोत्यावरची छपाई एकदम स्पष्ट आणि पक्की असते. बनावट पोत्यावरची अक्षरं पसरलेली किंवा अंधुक असू शकतात. कंपनीचा लोगो नीट बघा, तो हुबेहूब मूळ लोगोसारखा दिसतोय का? फॅक्टरीची शिलाई बघा, ती एका रेषेत आणि मजबूत असते. हाताने लावलेली शिलाई वाकडी तिकडी असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर कोणी बाजाराभावापेक्षा खूपच स्वस्तात देत असेल तर तिथे नक्कीच काहीतरी काळांबेरा आहे हे समजून जा. आता पोत्याच्या आत डोकावूया. दुकानदाराची परवानगी घेऊन मुठभर दाणे हातात घ्या. अस्सल डीएपीचा दाणा हा कडक आणि गुळगुळीत असतो. तुम्ही तो नखाने दाबण्याचा प्रयत्न केलात तरी तो तुटणार नाही. याउलट बनावट खताचे दाणे ठिसूळ असतात. बोटांनी दाबल्यावर बिस्किटासारखे लगेच तुटतात किंवा त्यांची पावडर होते. अस्सल खताचे सर्व दाणे जवळपास एकाच आकाराचे असतात, तर बनावट खतामध्ये लहान मोठे दाणे आणि धूळ मिसळलेली दिसते. आता ही आहे एक जादूची आणि अगदी खात्रीशीर रासायनिक चाचणी. आपल्या तळहातावर चमचाभर डीएपी घ्या. त्यात आपण तंबाखूला लावतो तो चिमूटभर चुना टाका. आता त्यावर पाण्याचे फक्त 4-5 थेंब टाका आणि दुसऱ्या हाताच्या बोटांनी ते मिश्रण जोरजोरात चोळा, जसं आपण मलम लावतो तसं. आणि मग त्याचा वास घ्या. जर ते डीएपी अस्सल असेल
तर चुना आणि पाण्याची प्रक्रिया होऊन त्यातून अमोनिया वायू बाहेर पडेल आणि त्याचा इतका तीव्र आणि उग्र वास येईल की तो तुमच्या नाकात अक्षरशः झोंबेल, श्वास घेणंही कठीण होईल. असा झोंबणारा वास आला की समजा आपलं DAP 100% शुद्ध आहे. पण जर काहीच वास आला नाही किंवा अगदी हलका वास आला तर ते खत बनावट आहे हे तिथेच सिद्ध होत. आता पाहूया अंतिम आणि निर्णायक चाचणी, जी आपण घरी आरामात करू शकतो. एक जुना चमचा किंवा लहान तवा घ्या आणि त्याला गॅसवर चांगला गरम करा. तो लालसर होईपर्यंत थांबा. आता त्या गरम चमच्यावर किंवा तव्यावर DAPचे 10-15 दाणे टाका आणि मग काय होतं ते फक्त डोळे उघडे ठेवून बघा. जर DAP अस्सल असेल तर ते दाणे उष्णता लागताच लाह्यांसारखे फुगतील, वितळतील आणि काही सेकंदात पूर्णपणे जळून नाहीसे होतील. मागे काहीही शिल्लक राहणार नाही. चमचा जसाच्या तसा स्वच्छ राहील. पण जर DAP बनावट असेल तर त्यात मिसळलेली माती, दगड किंवा इतर कचरा वितळणार नाही. ते दाणे फक्त जळतील आणि मागे काळी राख किंवा मातीसारखा अवशेष सोडून जातील. म्हणजे बनावट खत स्वतःच आपला पुरावा मागे सोडून जातं. तर शेतकरी बांधवांनो, आपण या गोंधळातून, या संभ्रमातून खूप काही शिकलो. आपण मिथक तोडली आणि सत्य स्वीकारलं. आता या ज्ञानाला एका संकल्पात बदलण्याची वेळ आली आहे, जेणेकरून फसवणुकीला आपल्या दारातही जागा मिळणार नाही. हे 4 सुवर्ण नियम आजपासून आपला संकल्प आहेत. पहिला, मी रंगावर नाही तर 18640 या आकड्यांवर विश्वास ठेवेन. दुसरा, मी कंपनीच्या नावापेक्षा खत अस्सल आहे की नाही ह्यावर लक्ष केंद्रित करेन. तिसरा, मी खत खरेदी करण्यापूर्वी चुना आणि उष्णता चाचणी करायला कधीही संकोच करणार नाही, कारण तो माझा हक्क आहे. आणि चौथा, सगळ्यात महत्त्वाचा, मी नेहमी परवानाधारक विक्रेत्याकडूनच खत खरेदी करेन आणि त्याची पक्की पावती घेईन. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही एक कंपनी सर्वोत्तम नसते. सर्वोत्तम खत ते असतं जे अस्सल आहे, जे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात आपल्या जमिनीत जातं. आपलं ज्ञान, आपली जागरूकता हेच आपल्या शेतातलं सर्वात मोठं खत आहे, कारण एक जागरूक शेतकरीच एक समृद्ध शेतकरी बनू शकतो. जर तुम्हाला ही माहिती खरोखरच मोलाची वाटली असेल तर ती फक्त आपल्यापुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, आपल्या गावातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. चला मिळून एका जागरूक शेतकरी समाजाची निर्मिती करूया, जिथे कोणाचीही फसवणूक होणार नाही. आणि अशाच शास्त्रीय आणि खऱ्या माहितीसाठी कृषी साथी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.